औरंगाच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल। भाजप नेते सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी। तर महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका, टी राजाही आक्रमक। बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करायची हीच वेळ, समझने वाले को इशारा काफी है। औरंगजेबाच्या कबरीवर नितेश राणेंचं भाष्य। सण उत्सवामध्ये द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम। औरंगजेबाच्या कबरी विरोधातील आंदोलनानंतर वडेट्टीवारांचा निशाणा। तर कबरीभोवती सध्या केंद्राचा पोलीस दल, राऊतांचा आरोप। राज्यात कांदा, सोयाबीन, कापसाचे प्रश्न महत्वाचे की औरंगजेबाची कबर? सत्ताधारी आमदार अमोल मिटकरींचा सरकारला सवाल। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या फैसला। कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईल मधला डेटा डिलीट केला। वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण तिच्यात दुरुस्ती होणार। जाहीरनामा 5 वर्षाचा असतो, महिलांना 2100 देणार। अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती। बीडमधील आणखी एका मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे लोखंडी रॉडने हल्ला, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। बीडमधील 26 पोलीस कर्मचारी आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे तृप्ती देसाईंकडून लेखी पुरावे आणि पेन ड्राईव्ह पोलीस अधीक्षकांकडे सादर। गुन्हेगारांना लपवण्याचं काम करणाऱ्यांना तातडीने जिल्ह्याच्या बाहेर काढा, देसाईंची मागणी। बीडमधील शिक्षक नागरगोचे आत्महत्या प्रकरण, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 18 वर्ष पगार न मिळाल्याने शिक्षकांना केली होती आत्महत्या। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेने घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट। आरोपीला कठोर शिक्षा करून न्याय देण्याची मागणी। पीडित तरुणी आणि वकील सरोदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव, त्यामुळे झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही। राज ठाकरे यांची पोस्ट।